प्राचीन ऑलिम्पिक खेळांचा इतिहास काय आहे? ग्रीस या देशात प्राचीन ऑलिम्पिक खेळांना 776 BCE या साली सुरुवात झाली. ग्रीक लोकांचा देवता झ्यूस याचा सन्मान करणाऱ्या धार्मिक उत्सवाचा तो एक भाग होता. ऑलिम्पस नावाचा जो पर्वत आहे यावरून या खेळांचे नाव ऑलिम्पिक पडले. सुरुवातीच्या काही शतकांमध्ये ही संपूर्ण स्पर्धा केवळ एकाच दिवसाची असे. हळूहळू मग या एकाचे 4 दिवस झाले आणि मग 5व्या दिवशी बक्षीस समारंभ आणि विजेत्यांसाठी मेजवानी ठेवली जाऊ लागली. 776 BCE सालच्या ऑलिम्पिकमध्ये फक्त एकच खेळ होता, धावण्याची शर्यत. ही शर्यत जिंकणारा माणूस होता एक आचारी, त्याचे नाव कोरोबस. हा कोरोबस इतिहासात नोंदला गेलेला पहिला ऑलिम्पिक चॅम्पियन आहे. ही शर्यत साधारण 192 मीटर लांबीची होती आणि ज्या ट्रॅकवरती घेण्यात आली त्याला स्टेड असे नाव होते. पुढे मग स्टेड या शब्दातूनच स्टेडियम हा शब्द तयार झाला.